तू त्याच्यासोबत का बोलतेस म्हणून राग आला आणि थेट गळा चिरून मैत्रिणीचा मर्डर केला. मंडळी, प्रेम म्हणजे काय? कवी कुसुमाग्रज त्यांच्या एका कवितेत म्हणतात, प्रेम म्हणजे वनवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. प्रेमामुळं माणसाचं आयुष्य सुंदर होतं असं म्हणतात. पण प्रेमाचा अतिरेक आणि जोडीदारावर हक्क गाजवण्याची भावना निर्माण झाली की त्या प्रेमानं आयुष्यात आनंद कमी आणि डोक्याला ताण व्हायला सुरुवात होते. आणि अलीकडच्या काळात तर असं झालंय की आजूबाजूला प्रेम कमी आणि बळजबरी आणि हक्क गाजवणं जास्त झालंय. त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी पार हिंसेचं टोक गाठलं जात आहे. कालच एक अशी घटना समोर आली आहे की ती ऐकून प्रश्न पडतो की याला नेमकं प्रेम म्हणावं का काय. माझ्यासोबत रिलेशनमध्ये असताना दुसऱ्या मुलासोबत बोलतेस म्हणून एका मुलानं त्याच्या प्रियसीची हत्या केली आणि त्या मुलीचं वय काय तर अवघं 17 वर्ष. या फक्त 17 वर्षाच्या मुलीला यामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला. ही घटना नेमकी घडली कशी, तिच्या प्रियकराचं नेमकं काय म्हणणं होतं आणि त्यानं असं टोकाचं हिंसेचं पाऊल का उचललं, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, नुकतीच 12वी पास करून ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलेली पोरं, काय वय असतं त्यांचं? कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 20. त्यातली अर्धी अधिक वर्ष तर शाळा कॉलेज करण्यातच गेलेली असतात. दुनियादारी अशी किती बघितलेली असते त्यांनी. पण नेमकं याच वयात त्यांच्या आयुष्यात येतं प्रेम आणि मग त्यांचं आयुष्य त्याच प्रेमाभोवती गिरक्या घेत बसतं. यातून मग कधी भेटण्या बोलण्यावरून वाद, कधी ब्रेकअपवरून भांडण, तर कधी पजेसिव्हनेस. यालाच का बोलली, त्यालाच का भेटली, असं हे सगळं आपल्या आजूबाजूला सुरूच असतं. पण काल अशाच एका लव्ह स्टोरीचा अतिशय धक्कादायक शेवट झाला, जो ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. एका 17 वर्षाच्या विद्यार्थिनीची तिच्याच घरात निर्घृण हत्या झाली आणि तिचा मृतदेह घरात पडलेला असताना तिचाच क्लासमेट गंभीर जखमी अवस्थेत तिच्या शेजारी पडलेला होता. ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधील पारा परिसरातील नरपतखेडा भागात घडली. मृत मुलीचं नाव स्मृती पांडे होतं. ती BCAच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. घटनेच्या दिवशी स्मृती घरी एकटीच होती. तिचे आई वडील अमेठीला गेले होते, तर तिची मोठी बहीण जागृती कॉलेजला गेली होती. त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास जागृती म्हणजेच स्मृतीची मोठी बहीण कॉलेजवरून घरी परतली. घरी आल्यावर घराचा मेन दरवाजा उघडाच असल्याचं तिला दिसलं. त्यात घर शांत होतं. नंतर ती आपल्या बहिणीला आवाज देत वरच्या मजल्यावर गेली, पण खोलीत प्रवेश करताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. खोलीत स्मृती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते. तिच्या शेजारीच तिचा क्लासमेट देवांश पाठक जखमी अवस्थेत तडफडत पडला होता. जागृतीने तात्काळ पोलिसांना आणि कुटुंबियांना माहिती दिली आणि काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्मृतीला हॉस्पिटलला घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर तपासात समोर आलं की स्मृती आणि देवांश एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे. दोघांनी एकत्र इंटरचं शिक्षण घेतलं होतं आणि नंतर त्याच कॉलेजमध्ये BCAला प्रवेश घेतलेला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार देवांशला संशय होता की स्मृती दुसऱ्या मुलांशी बोलते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी देवांश स्मृतीच्या घरी गेला होता. त्याच्याकडे भाजी चिरण्याचा चाकूही होता. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पोलीस चौकशीत देवांशने सांगितलं की त्याच्या वादादरम्यान स्मृतीने स्वतःच्या मनगटावर चाकू मारायचा प्रयत्न केला, पण त्यावेळी चाकू हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात दोघांमध्ये झटापट झाली आणि त्यात देवांशच्या हातालाही दुखापत झाली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने त्याच चाकूने स्मृतीचा गळा चिरून तिची हत्या केल्याचं कबूल केलं. म्हणजे त्यानंतर देवांशवर उपचार करून त्याला अटक करण्यात आली. त्यासोबतच त्याचा मोबाईल आणि इतर पुरावे देखील तपासले जात आहेत, जेणेकरून संपूर्ण घटनेचं सत्य समोर येऊ शकेल. त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की दुपारच्या सुमारास घरातून आरडाओरडा आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. मात्र त्यांनी तो घरगुती वाद असेल असं समजून दुर्लक्ष केलं. नंतर समजलं की त्या किंचाळ्या याच हत्याकांडाच्या वेळी ऐकू आल्या होत्या. स्मृतीचे वडील शैलेंद्र पांडे हे भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावरून रिटायर्ड असून सध्या NCC प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांना मुलीच्या हत्येची बातमी कळताच ते तातडीनं लखनौला पोहोचले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंडळी, या प्रकरणात आता पोलीस प्रत्येक बाजूने तपास करतायत. घराचा दरवाजा उघडा होता आणि जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
त्यामुळे आरोपी देवांश घरात सहजपणे आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. म्हणजे या निमित्तानं अनेक गोष्टी आता बोलल्या जातील, पण खरंच अशा घटना प्रेमाला काळीमा फासण्याचं काम करतात. मान्य आहे, प्रेम काय समजून उमजून करता येत नाही, तर ते आपोआप होतं आणि मग पुढे जे घडायचं ते घडत जातं. पण तरी काही गोष्टी आपल्या हातात कायम असतात. आपलं डोकं जागेवर ठेवून आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. आपला बॉयफ्रेंड टॉक्झिक वाटतोय किंवा आपली गर्लफ्रेंड लॉयल वाटत नाही, तर उगाच वाद घालत बसण्यापेक्षा तीच किंवा तोच पाहिजे असा हट्ट धरून बसण्यापेक्षा चुकीच्या रिलेशनशिप मधून बाहेर पडता येऊ शकतं. आयुष्य खूप मोठं असतं. नंतर मोठं झाल्यावर लक्षात येतं की कुणाच्या येण्यानं किंवा जाण्यानं आपल्या आयुष्यावर असा विशेष काही फरक पडत नाही. कुणी एक ब्रेकअप झालं तर स्वतःला संपवून घेतं, तर कुणी रागातून जोडीदाराची हत्या करून टाकतो. फक्त एका रिलेशनसाठी आपलं आयुष्य संपवणं किंवा दुसऱ्याला संपवून स्वतः जेलमध्ये जाणं इतकंच करण्यासाठी तर आपलं आयुष्य नाही ना. सुख दुःख आणि दुसऱ्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं जाणं हा आयुष्याचा फक्त एक भाग आहे. त्याचा आपल्या मनावर आणि जगण्यावर परिणाम होतो हे खरं आहे. पण मग त्याचा अर्थ असा होत नाही की एका वाईट घटनेमुळे किंवा व्यक्तीमुळे आपण आयुष्याचं काही बरं वाईट करून घ्यावं. खरं आहे की नाही? आता स्मृती पांडे जग सोडून गेली आणि देवांश उद्या जेलमध्ये जाईल. यात काय कमावलं सांगा? अशी प्रकरणं होतच राहतात, पण यातून इतरांनी शिकण्याची गरज असते. कारण सर्वांचीच इच्छा असते एक सुखी, समाधानी आणि प्रेमाच्या माणसांसोबत आयुष्य काढण्याची. असो, तुम्हाला या घटनेबद्दल आणि प्रेमातील वादामुळे घडणाऱ्या अशा अतिरेकी प्रेमाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.